चाकणेवाडीसीत खड्ड्यांचा मुद्दा चांगलाच गाजतोय। या पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चाकणमधील रस्त्यांची पाहणी केली। यावेळी मंत्री उदय सामंत देखील उपस्थित होते। दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोरच खड्डे बुजवण्याचं काम सुरू असलेलं पाहायला मिळालं। तर चाकणच्या रस्त्यांबाबत कायमचा तोडगा काढणार असून उद्योजकांच्या समस्या देखील दूर करण्याचं आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिलंय। विकास पॅनल जे आहे ते आपण ती डायरेक्ट ट्रेलरमधून आणून या ठिकाणी अंतरल्यानंतर डायरेक्ट कॉन्क्रीटचा रस्ता तयार जसा होतो तसा तो रस्ता होतो। आता काही जे 200-300 पॅनल जे आहेत हे इथे ट्रेलरवर आणलेत, परंतु आता जिथं एका ठिकाणी जागा ती PNCचं काम चालू आहे त्या ठिकाणी आपण त्यांना सांगितले इथंच जागा द्या आणि इथं हे प्रिकास्ट पॅनल तयार करा। जिथं जिथं लागेल, जिथे ज्या मोठे पॅचेस आहेत इथे असे छोटे छोटे खड्डे नाहीत, मोठे आहेत, त्या ठिकाणी ते प्रिकास्ट पॅनल तिथे अंतरून रस्ता बनवता येतो। कंपनीच्या मालकांची माझं चर्चा झाली, उद्योगमंत्री बोललेले आहेत, त्यांना यामधून मोठा दिलासा मिळेल। त्यांना यामध्ये मोठ्या प्रमाणावर हा खड्ड्यांचा, कचऱ्याचा आणि विजेचा जो प्रॉब्लेम आहे हा सगळा दूर होईल। आणि ज्या एजन्सीज ज्या आहेत याच्यामध्ये MIDC आहे, याच्यामध्ये PMRDA आहे, याच्यात PWD आहे, MSSIDC आहे, ही सगळी जी काय आपल्या संस्था आहेत त्यांचा एक नोडल ऑफिसर, एक अधिकारी म्हणून आपण जिल्हाधिकाऱ्यांना त्याची नेमणूक मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। तो GR देखील काढलेला आहे।